शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील राणीची झोप हा पाठ घेणार आहोत। एक होता राजा, त्याच्या राणीला झोप येत नसे। परांची गादी दिली तरीही तिची तक्रार असेच। राजाने प्रधानाला बोलावले आणि विचारले, परांची गादी असूनही झोप येत नसेल तर काय करावं? प्रधान म्हणाला, महाराज, मी एक उपाय सुचवतो। कोणता? राजाने अधीरतेने विचारले। प्रधान म्हणाला, महाराज, गादीवर फुलं अंथरावीत। आपल्या बागेत जाई जुईची खूप फुलं आहेत। फुलांच्या कळ्या संध्याकाळी खोडायच्या आणि गादीवर अंथरायच्या। रात्री त्या कळ्या फुलतील, शांत झोप येईल। राणी फुलांच्या गादीवर झोपू लागली, तरी तिला शांत झोप येईना। ती राजाला म्हणाली, माझ्या पाठीला रात्रभर काहीतरी टोचत होतं। राजाने बिछाना पाहिला, त्यावर जाईजुईच्या सुकलेल्या फुलांखेरीज दुसरे काहीही नव्हते। तेव्हा राजाने विचारले, तुला काय टोचत होतं? सुकलेल्या फुलातून न उमललेली एक कळी राणीने उचलली आणि म्हणाली, पाहिलीत, ही न उमललेली कळी, ही टोचल्याशिवाय कशी राहील? यापुढं मी इथं राहणार नाही। असे म्हणून तिने माहेरी जाण्याचा हट्टच धरला। राजाचा नाईलाज झाला। त्याने राणीच्या प्रवासासाठी खास जहाज दिले। प्रवास सुरू झाला। एक दिवस अचानक वादळ आले। वादळात जहाज फुटले, पण राणीला एका ओंडक्याचा आधार मिळाला। ती किनाऱ्याला लागली। तिला तेथे कोणीच ओळखत नव्हते। भुकेने तहानेने राणी व्याकुळ झाली। एका म्हातारीला तिची दया आली। तिने तिला घरी नेले, खाऊ पिऊ घातले। म्हातारी धरणावर मोलमजुरी करत होती। राणी देखील तिच्याबरोबर धरणावर काम करू लागली। दिवसभर कष्ट केल्यामुळे रात्री चटईवरही तिला शांत झोप येऊ लागली। एक दिवस धरणाचे काम पाहायला त्या देशाचा राजा आला। राणी तेथे काम करत होती। तिचा वेश बदलला होता, तरी त्या राजाने तिला ओळखले। तो राजा तिचा भाऊच होता। त्याने तिला घरी नेले। काही दिवस माहेरी राहून राणी सासरी आली। आता तिची झोपेची तक्रार राहिली नव्हती। ते पाहून राजाला समाधान वाटले। तो गमतीने म्हणाला, तुला कळी टोचत होती ना? राणी चटकन म्हणाली, मला कळी टोचत नव्हती, टोचत होता माझा आळशीपणा। अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।